गॅस सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक राहिलाय हे चेक करण्यासाठी बरेच जण गॅस सिलेंडरला गदा 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 हलवतात. मित्रांनो, अशी चूक करू नका. हे अतिशय असुरक्षित आहे. याचे काय भयंकर तोटे होऊ शकतात ते सांगतो. परंतु त्याच्या आधी जर तुम्हाला गॅस सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक राहिलाय हे चेक करायचं असेल तर 3 सोप्या पद्धती आहेत. पद्धत नंबर 1, थोडंसं पाणी घ्या, एक फडकं घ्या आणि याला अशा प्रकारे थोडंसं हे जवळून दाखवा. हे अशा प्रकारे पाण्याने याला पुसा. ठीक आहे, याला पण पुसतो मी. ओल्या फडक्याने आपण काय करायचं, याला अशा प्रकारे पुसून घ्यायचं. ठीक आहे. आता हे पुसल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं त्या ठिकाणी वाट पाहायची. आपण 2 मिनिटं थांबू आणि त्यानंतर आपण याचा रिझल्ट चेक करू. मित्रांनो, 1 ते 1.5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा वरचा भाग कोरडा झालाय. इथून मात्र हा भाग ओलसर आहे. एवढा म्हणजे या टाकीमध्ये एवढा गॅस शिल्लक आहे. इकडे जर तुम्ही पाहिलं पूर्णपणे कोरडं झालंय. इथून मात्र हे ओलसर राहिलंय. हे पाहे भारत गॅस नावाच्या बरोबर इथून इथपर्यंत मात्र ओलसर आहे. म्हणजे याच्यामध्ये एवढा गॅस शिल्लक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही टाकी भरत असताना ती पूर्णपणे लिक्विडने भरली जात नाही. जो गॅस यात असतो तो लिक्विड स्वरूपात असतो. LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. अतिशय प्रचंड दाबानं याच्यामध्ये हा गॅस भरला जातो. या प्रचंड दाबामुळे त्याचं रूपांतर लिक्विड म्हणजे पातळ पदार्थामध्ये होतं. आता हा किती भरतात तर 80%, टाकीच्या 80% इथपर्यंत हे लिक्विड भरलेलं असतं. वरचा जो 15 ते 20% भाग आहे तो मात्र रिकामा ठेवलेला असतो. म्हणजे आपली जी टाकी आहे ती इथपासून ते इथपर्यंत भरलेली असते. आता त्यातली इथपर्यंत ही कोरडी आहे. याचा अर्थ 50% संपली आहे, 50% अजूनही बाकी आहे. म्हणजे निम्मी टाकी शिल्लक आहे. या ठिकाणी इथून इथपर्यंत म्हणजे जवळपास 60% टाकी संपली आहे, 60 ते 65, आणि 30 ते 35% टाकी अजूनही शिल्लक आहे. गॅस संपत आलेला असताना त्या ठिकाणी जी बर्नरमधून जी ज्योत बाहेर पडते, जी फ्लेम आहे, तर तिचा कलर निळ्याऐवजी पिवळा किंवा केशरी झालेला तुम्हाला दिसून येईल. त्यासोबतच गॅसचं प्रेशर कमी होतं आणि गृहिणीला स्वयंपाक करताना उशीर होतो. मित्रांनो, यापूर्वी एक व्हिडिओ मी बनवला होता, तो म्हणजे या टाकीचं वजन करणं. तुम्ही टाकी वजन करून पाहू शकता. त्या वजनावरून सुद्धा आपला गॅस संपत आलाय की नाही हे आपल्याला अचूकपणे समजतं. या पद्धतीपेक्षा सुद्धा ती पद्धत ही अतिशय चांगली आणि विश्वासार्ह अचूक अशा प्रकारची. तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय. कधीही हा गॅस सिलेंडर गदागदा हलवून त्यातला गॅस चेक करू नका. या सिलेंडरच्या तळाशी म्हणजे